कैलासवासी मारोतराव होणाजी हंबर्डे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक 26 जानेवारी सोमवार रोजी सकाळी 10 वाजता हरिभक्त परायण शब्दप्रभू नरेंद्र महाराज गुरव यांचा भव्य कीर्तन सोहळा पार पडला। कैलासवासी मारोतराव होणाजीराव हंबर्डे यांनी आयुष्यभर वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला। देव देश धर्माची सेवा केली। त्यांच्या स्मरणार्थ गेल्या 14 वर्षांपासून हंबर्डे परिवाराच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतं। 26 जानेवारी रोजी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित हरिभक्त परायण शब्दप्रभू नरेंद्र महाराज मालेगाव नाशिक यांच्या अमृतवाणीतील कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी पालकमंत्री अतुल सावे, खासदार डॉक्टर अजित गोपछडे, ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खदगावकर, त्याचबरोबर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, संघटन मंत्री संजय कोडगे, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार आनंदराव बोढरकार, त्याचबरोबर भाजप महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, चैतन्य बापू देशमुख यांच्यासह आजी माजी खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, नवनिर्वाचित नगरसेवक तसेच जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, धार्मिक, औद्योगिक, व्यापार आणि विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर, हंबर्डे परिवारावर प्रेम करणारा परिवार हजारोंच्या संख्येने उपस्थित होता। सहयोग एज्युकेशन कॅम्पस या ठिकाणी आयोजित या भव्य दिव्य सोहळ्याचं भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने आयोजन करण्यात आलं होतं। हरिभक्त परायण शब्दप्रभू नरेंद्र महाराज गुरव यांच्या सुश्राव्य आणि समाज प्रबोधनात्मक कीर्तनानं उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकलं। तत्पूर्वी पालकमंत्री अतुल सावे, खासदार डॉक्टर अजित गोपछडे आणि संघटन मंत्री संजय कोडगे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मारोतराव होणाजीराव हंबर्डे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून हरिभक्त परायण शब्दप्रभू नरेंद्र महाराज गुरव यांचा आशीर्वाद घेतला। दुपारी 1 ते सायंकाळी 6 या वेळेमध्ये हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर।